नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 15 जून 2021 वार मंगळवार, तिथी पंचमी, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1943 प्लव, पक्ष शुक्ल पक्ष, अमंता महिना ज्येष्ठ, पूर्णिमांत महिना ज्येष्ठ, चंद्र राशी कर्क, सूर्य राशी वृषभ। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। कृषी उत्पन्न बाजार समितीत लसीकरण मोहिमेला आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट दिली। अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। अशातच शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनपाच्या वतीने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। सिटी बसमध्ये ही लसीकरण मोहीम चालवण्यात येत असून शहरातील बाजार समितीमध्ये अनेक गावखेड्यामधून शेतकरी येत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने बाजार समितीत ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेला महापौर चेतन गावंडे, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आयुक्त प्रशांत रोडे, किरण पातुरकर, एपीएमसी सभापती, आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते। एडवांस में लेने का अपना बुकिंग मिनिमम 50 लोक वॅक्सिन आहे। हा तसा ढिला ठेवायचा, घाबरू नका। वेरी गुड, आता खुश एकदम ठीक आहे। दाबून ठेवायचं। त्यांना फक्त इन्स्ट्रक्शन देतो ना, पॅरासिटामॉल वगैरे। हे बघा काका, जर ताप आला तर पॅरासिटामॉल घ्यायची। हा कधी येऊ शकतो आणि किंवा येणारही नाही, निश्चित नाही की येईलच। आला तर आज उद्या आला तर पॅरासिटामॉल आपण देत आहे ना मॅडम, आज आहे आपल्याकडे। राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी पेरणीसाठी लगबग करीत आहेत। बियाणे खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे। अशातच अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांची विक्री देखील जोरात सुरू आहे। त्यामुळे कृषी विभागाने आता धाड सत्र राबवायला सुरुवात केली आहे। जिल्ह्यातील अंजनसिंगी परिसरात काही व्यक्ती अनधिकृत असलेल्या कपाशी बियाण्यांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्या आधारे रविवारी रात्री पोलिसांनी सापळा रचला। बनावट ग्राहक बनून HTBT कपाशीच्या बॅगा मागितल्या। त्या बॅगा घेऊन आल्यानंतर आरोपीला अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहाय्याने ताब्यात घेतले। तसेच त्यांच्याकडून लाखो रुपयांची तब्बल 1891 कपाशी बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश ठाकरे, प्रमोद देवघरे या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत। ही कार्यवाही जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अमरावती दादसो पवार, विभागीय गुणवत्ता नियंत्रण, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अनंत मस्करे, कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी केली। कृषी विभागाने केलेल्या या कार्यवाहीमुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत झालेली घट पाहता नागरिकांनी केलेल्या सहकार्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नागरिकांचे आभार मानले। तसेच लसीकरण करण्याचे आवाहनही केले आहे। नमस्कार, मी सर्व अमरावतीकरांना माझ्या मनापासून
धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आतापर्यंत ज्या प्रकारचा मास्क घालणे, एक सामाजिक अंतर ठेवणे आणि सॅनिटायझेशन ठेवणे याच्यामध्ये जे मोठा वाटा घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपले पॉझिटिव्हिटी आणि एकंदर रुग्णसंख्यामध्ये कमी झालेली आहेत, त्यासाठी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. पण अजूनही कोरोना संकट हे गेला नाही आहे. आपण सर्वांनीच जास्तीत जास्त प्रमाणात पुढे येऊन वॅक्सिनेशन यासाठी पुढे यायला पाहिजे. ज्याचं 45 वर्ष जास्त असेल किंवा आपले फ्रंटलाईन वर्करमध्ये आपण येत असेल तर आपला लस निश्चितच घ्यावं. याचे बरोबरच आपले पंचसूत्री प्रोग्राममध्ये वॅक्सिनेशन आणि टेस्टिंग हे फार महत्त्वाचं आहे. आपण जर कुठल्याही प्रकारचा आपल्याला संशय असेल किंवा आपल्याला लक्षणं येत असेल तर त्वरित आपला RT-PCR चाचणी आपण करून घ्यावे. आपण जर हे पंचसूत्रीचे पालन केल्यास तर मला वाटतं की परत अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावण्याचा आपला गरज भासणार नाही. सगळ्याचा सहकार्याचा खूप खूप अपेक्षा. धन्यवाद. नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापौर चेतन गावंडे व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सुकडी कंपोस्ट डेपो व अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. झालेल्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन सुरक्षा भिंत बांधण्याच्या कामाचा वेग वाढवून त्यांनी सदर कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. अमरावती शहरासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेने समन्वय ठेवून कार्य करावे अशा स्पष्ट सूचना कंत्राटदार व संबंधित अभियंता यांना दिल्या. या पाहणी दरम्यान पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा नेताम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता श्रीरंग तायडे, श्यामकांत टोपरे, अभियंता सुधीर गोटे व कंत्राटदाराचे प्रतिनिधी, मनपा कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथील अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयाला क्लीन चिट मिळाली असल्याचा दावा करत अमरावती येथे पत्रकार परिषद घेतली. मात्र याबाबत कुठल्याही प्रकारचे पुरावे पत्रक त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केले नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसारमाध्यमांच्या सतर्कतेमुळे रेमडेसिवीरचा काळा बाजार उघडकीस आला. त्यामुळे जिल्ह्यामधील सर्वच ग्रामीण रुग्णालयाची चाचणी करण्यात आली व समिती स्थापन करून जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयाची चौकशी करण्यात आली. परंतु सर्व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेत घेतली. ग्रामीण रुग्णालयात नांदगाव खंडेश्वर येथे या प्रकरणामधून क्लीन चिट मिळाली असा दावा प्रसारमाध्यमांच्या नजरेत आणून देण्यासाठी सोमवारी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने केले गेले. अनेक वर्षापासून नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नांदगाव खंडेश्वर हे रुग्णालयांच्या सेवेमध्ये अखंडरित्या कार्यरत आहेत. गेल्या 2 वर्षापासून ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक प्रकारच्या नाना विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. अगदी छोट्या जखमेपासून ते अगदी सीझरपर्यंतच्या सर्व सुविधा सध्या ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र या बाबतीत क्लीन चिट मिळाली असल्याचे कुठलेच पुरावे अधिकाऱ्यांकडे आढळून आले नाही. पत्रकार परिषदेत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. काही प्रश्नांवर तर अबोला धरून बसल्याचेही दिसून आले. पत्रकार परिषदेत आलेले अधिकारी हे कंत्राटी पद्धतीचे असल्याचे समजते. मी डॉक्टर मोहित गजानन देवकर, वैद्यकीय अधिकारी म्हणून नांदगाव येथे बॉन्डेड कॅन्डिडेट म्हणून आहे. आम्हाला आमच्या या दैनंदिन कामामध्ये अडथळे येत असल्यामुळे आणि आता या कोरोनाच्या काळा बाजारामध्ये जो आरोप लागले होते त्याबद्दल आम्हाला जी क्लीन चिट मिळाली आहे त्या सांगण्याकरताच आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. तो पण मुद्दा तोच होता. काय रेमडेसिवीरच्या काळाबद्दल आम्हाला जो क्लीन चिट भेटला बरं, तुम्ही एक मुद्दा याच्यामध्ये प्रेस नोटमध्ये लिहिलेला आहे की तुम्हाला तिथले राजकारणी लोक आपला अनुसरण करतात. तर हा मुद्दा तुम्ही कसा काय, म्हणजे कशावरून राजकारणी लोक आपलं अनुसरण करतात हे असं तुम्ही बोलताय? आम्हाला आमच्या काही दैनंदिन कामामध्ये त्रास होतो त्याच्यामुळे ड्युटीजमध्ये त्रास होतो. ड्युटी करताना राजकारणी लोकांचं तिथलं नाव एखादं नाव वगैरे माहिती.
डिजिटल व्यवहार करताना एका चुकीमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये समोर आली आहे. एक चूक आणि थेट 50,000 रुपये अकाउंटवरून गायब झाले. नेमकं काय घडले बघूया. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचेही जगणे डिजिटल झाले. याच डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा सुद्धा घेतला जाण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहे. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे समोर आली आहे. दर्यापूर येथील एका तरुणाने विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले. तिकिटाचे पैसे रिफंड मिळवण्यासाठी त्याने कंपनीसोबत संपर्क केला. कंपनीकडून सकारात्मक हेलो युजर याला कंपनीकडून बोलत असल्याचा अज्ञात कॉल आला. त्याने रिफंड मिळवण्यासाठी एका ॲपचा उपयोग करण्याचा आग्रह केला व युवकाच्या एका चुकीने सायबर चोरट्याने त्याला चक्क 50,000 रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. विमानाच्या तिकिटांची बुकिंग रद्द झाली असून त्याची रक्कम जमा झाल्याची सांगून एका अनोळखी व्यक्तीने 50,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी विजय सुरेश बांबल वय 26 वर्ष राहणार बाभळी दर्यापूर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात फोनकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण सायबर सेलकडे पाठवण्याची माहिती दर्यापूर पोलिसांनी दिलेली आहे. अमरावती येथील गत 40 वर्षांपासून सेवा देत असलेल्या तखतमठ श्री वल्लभ बाल शुश्रूषा केंद्रातर्फे फिजिओथेरपी विभाग येथे नवीन बॉडी मसाज चेअरचे उद्घाटन समारोह पार पडले. कोरोना काळात सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान थोड्या बदलावानंतर अमरावती येथील तखतमठ श्री वल्लभ बाल शुश्रूषा केंद्राद्वारा फिजिओथेरपी सेंटरमध्ये सेवा घेणारे लाभार्थी, रुग्ण, वरिष्ठ नागरिक तसेच अनेक कार्यालयीन अधिकारी यांचे कार्य समाप्तानंतर थकावट दूर करण्याकरिता बॉडी मसाज चेअरची स्थापना उद्घाटन सोहळा 14 जून रोजी पार पडला. गेल्या 40 वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. रुग्णांना, कार्यालयीन अधिकारी यांना कामाचा थकवांपासून सुटकारा मिळण्यासाठी बॉडी मसाज चेअरची सुविधा अतिशय अल्प दरात संस्थेमार्फत दिल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक लायब्ररी ग्री रोटरी क्लब ऑफ अमरावतीच्या सौजन्याने कार्यान्वित होणार आहे, ज्यामध्ये शुल्क आकारून घरबसल्या लाभार्थ्यांना लाभ घेता येईल. लायब्ररीतर्फे फोल्डिंग वॉकर, एअर बेड, व्हीलचेअर, कबोर्ड चेअर, अँकल सायझरची व्यवस्था केली जात आहे. सदर कार्यक्रम हा अध्यक्ष विजय व्यास, उपाध्यक्ष डॉक्टर सतीश तिवारी, उपाध्यक्ष सारंग चांडक, मुरली अग्रवाल, DB उजवणे, ऋषिकेश सावदेकर, चंदू सोजतिया, विजय कुत्ते, प्रकाश काकाणी, आनंद पुरोहित, डॉक्टर भरत कडू, सुभाष बोबडे यांच्या उपस्थितीत पार पडला. आज हमारा फिजियोथेरेपी सेंटर जो कि तखतमठ श्री वल्लभ बाल शुश्रूषा केंद्र के अंतर्गत चलता है, ये 40 सालों से कार्यरत है संस्था. ना लाभ ना हानि के बेल पर कई चीज़ें नई नई इसमें है, हर बार जुड़ती आ रही है. सारी सुविधाएं एक ही जगह पर हम उपलब्ध करा रहे हैं. और इस बार हमने बॉडी मसाज चेयर बुलवाई है, जिसमें वरिष्ठ लोगों को इससे सुविधाएं मिलेंगी और कार्यालय कर्मचारी जो थक जाते हैं शाम को ऑफिस करने के बाद वो आके यहाँ पर उसका लाभ ले सकते हैं. इसके साथ ही अपने पास में ऑर्थोपेडिक लाइब्रेरी भी है. जो लोग आ नहीं सकते, जा नहीं सकते, उनको घर पे सप्लाई कर सकते हैं, वो अपना काम यहाँ पर कर सकते हैं. इस प्रकार की सुविधा विगत 40 वर्षों से हम दे रहे हैं. और इसमें 10 दिन, 15 दिन और 1 महीना ये व्यवस्था रखी गई है. गरीब से गरीब आदमी उसका लाभ देता है. 10 दिन के सिर्फ अपन 830 रुपये लेते हैं, 15 दिन के 1230 और 1 महीने के 1830. 30 रुपये सिर्फ काट के ये सुविधाएं सबको दी जा रही है. दूर दराज के लोग आते हैं, उसका लाभ लेते हैं. चूँकि कोरोना काल था, इसलिए सिर्फ एक समय सवेरे शुरू है 8 से लेकर 11:30. यहाँ 3-4 सेवाभावी कर्मचारी भी हैं जो सब देखते हैं और लाभ लेते हैं. जितने लोग यहाँ पर आए हैं वो ठीक होकर यहाँ से गए. इस प्रकार की सुविधा के हिसाब से आज यह बॉडी मसाज चेयर बनाई गई है, जिसमें दिन भर की थकान 10-15 मिनट में ही दूर हो जाती है. और इसकी भी सुविधा महीनेवारी या 15 दिन या 10 दिन जैसा भी चाहो या दैनिक रूप में भी दी जाएगी उनको. तो आज इसका उद्घाटन समारोह है और इसके सभी सदस्यों को बुलाया गया है. 20 लोगों से ज़्यादा यहाँ आने से.
मेळघाटातील किसान आत्महत्या प्रकरणी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नालाल दारशिंबे व युवा स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष दुर्योधन जवारकर यांनी तीव्र निषेध करून बँक प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। प्राप्त माहितीनुसार गडगामालूर येथील रहिवासी बापूराम म्हातिंग सावरकर याने सन 2019 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या बिजू धावडे शाखेतून जवळपास 1.5 लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते। मात्र कुटुंबियांनी असा आरोप लावला आहे की कर्जफेडीकरिता बँक प्रशासनाकडून बापूरामला वारंवार दबाव टाकला जात असे। याच दबावाअंतर्गत बापूरावने गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। सदर प्रकरणात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल पासून तर माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला असून आता नव्याने या प्रकरणात जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नालाल दारशिंबे व युवा स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष दुर्योधन जावरकर यांनी तीव्र निषेध करून बँक प्रशासनावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे व तक्रारीचे पत्र सहाय्यक जिल्हाधिकारीला देण्यात आले। शकील अहमद, धारनी। मैं मन्ना दारशिंबे महाराष्ट्र जनक्रांति सेना के संस्थापक अध्यक्ष कुछ दिन पहले धारनी तहसील के गड़गमालूर गांव का बापूराव म्हातिंग सावरकर नाम का किसान बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा बिजदौड़ी के मैनेजर के दबाव यानी मानसिक और आर्थिक रूप से प्रताड़ित करने की वजह से अपने घर पे खुदकुशी की है। आज मेलघाट वासियों के मन में सवाल पैदा हुए कि महाराष्ट्र यानी जिले में ऐसे कई नेता हैं जो किसानों की आवाज़ उठाते हैं, लेकिन जब मेलघाट का किसान खुदकुशी करते हैं तो आज सब नेताएं चुप बैठे। आज हम बताना चाहते हैं आपके चैनल के माध्यम से कि जब मेलघाट का किसान जब आत्महत्या करते हैं तो उसे किसान के नज़र से नहीं देखते हैं, उसे आदिवासियों की नज़र से देखते हैं। आज ये स्पष्ट हो गए। तो ऐसे मानसिकता नेताओं को भी हम आने वाले समय में जवाब देने के लिए सक्षम है। और दुख के साथ आपको बताना पड़ रहा है कि इस क्षेत्र में कार्यरत अधिकारी किसी कर्मचारी के जन्मदिन मनाने के लिए फ़ोटो खिंचवाने के लिए समय है, पर जब हमारे गौर गरीब आदिवासी किसान जब खुदकुशी कर लेता है तो इनके परिवार और इनके परिवार को लोगों को मदद करने के लिए उनके घर पे भेंट देने के लिए इनके पास समय नहीं है। ऐसे अधिकारी और कर्मचारी को हम जवाब देंगे। यानी आज आपके चैनल के माध्यम से जिला प्रशासन और स्थानीय प्रशासन को 2 दिन का मोहलत देना चाहते हैं। अगर 2 दिन के अंदर संबंधित बैंक शाखा के मैनेजर पर अगर कार्रवाई नहीं हुई तो हम उपविभागीय कार्यालय के अंदर भी आंदोलन करेंगे। ये आपके चैनल के माध्यम से स्थानीय प्रशासन को हम चुनौती देना है। दुर्योधन जावरकर, युवा स्वाभिमान तालुका अध्यक्ष। और आज जो विशेषता करके मैं निवेदन देने जा रहा हूँ कि हमारे यहाँ पे किसानों के ऊपर जो अत्याचार हुआ है, प्रशासन बोलती है कि भाई हम किसान के लिए ये कर रहे हैं, ऐसा दे रहे हैं उनको, ये मतलब बयाना दे रहे हैं। उसके बाद में बोलते हैं कि हम कुआं दे रहे हैं, ये दे रहे हैं। अरे ये सारी चीज़ें देने के बावजूद भी इससे क्या फ़ायदा कि आपके जो प्रशासन के जो कर्मचारी हैं हमारे लोगों के ऊपर अत्याचार करके उनकी जान ले रहे हैं। उसके बावजूद भी आज तक के उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। इस विषय को लेकर हम 8 दिन पहले भी उस गांव में गए। गांव में जाने के बाद में हमने इसके ऊपर प्रशासन को बताना चाहे कि भाई हमारे लोगों के ऊपर अन्याय हो रहा करके, पर आज तक के प्रशासन ने कोई भी प्रकार का उस पर कार्रवाई नहीं हुई है। और इतने इसी तरीके का अगर धीरे ऐसे कछुए की चाल के तौर पे अगर प्रशासन काम करती है तो हमारे तो आदिवासियों को मरने के सिवाय कोई पर्याय नहीं है। तो मेरा ये बोलना है प्रशासन से कि इस कछुए की चाल की जैसे धीमी चाल ना करते हुए ज़रा ऐसी कोई भी विषय अगर होता है तो फास्ट पे उस पर ऊपर कार्रवाई होना चाहिए। और कार्रवाई करने के बाद मेरा एक ऐसा बोलना है कि आज हमारे यहाँ के हर किसान इतने डरे हुए हैं। 40 गांव उसके अंतर में आते हैं। 40 के 40 गांव के हर उसके जो भी जितने भी ग्राहक हैं वो सारे ग्राहक डर रहे हैं कि भाई हम वहाँ जाएंगे तो हमारे को वो डांट डपक करता है। और वो अगर नहीं जाते हैं तो वहाँ पे निरोप भेजता है और बुलवाता है। और बुलाने के बाद में बैंक पे हमारे को वो हर प्रकार का अलग अलग उसको आरोप लगाता है। और नहीं अगर वो सुनेंगे तो वो ये बोलता है कि मैं तुम्हारा खेत हरास कर दूंगा, मैं तुम्हारी जोड़ी हरास कर दूंगा, तुम्हारे घर पे ताला लगवा दूंगा। इस प्रकार का वो अत्याचार करने वाला व्यक्ति आज भी गांव में घूम रहा है। और उसके ऊपर प्रशासन कोई भी प्रकार का मतलब ये ले नहीं रहा है। उसको बहुत धीमे दर से क्यों लेना चाहते। हमारा ये बोलना है कि प्रशासन अगर इसी तरीके के अगर धीमे चाल चलेंगी तो हम अगर 8 दिन के अंदर अगर प्रशासन ने उसके ऊपर गुना दाखिल नहीं की तो हम पूरे के पूरे युवा स्वाभिमान यहाँ पे जेल भरो आंदोलन करने वाले हैं।
मेळघाटातील पाण्याची पातळी वाढवण्याकरिता आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात फायदा व्हावा याकरिता अनेक वर्षांपासून शासन प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, ज्यामध्ये सिमेंट बंधारे, नद्या व नाल्यांवरील कोल्हापुरी बंधारे अशा बांधकामाचा समावेश होताना दिसून येत आहे. मेळघाटातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात फायदा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे, ज्यामध्ये सिमेंट बंधारे, नद्या व नाल्यावरील कोल्हापुरी बंधारे अशा बांधकामांचा समावेश होताना दिसून आले आहे. परंतु आज मेळघाटात विभागांचे दुर्लक्ष व कंत्राटदारांच्या मनमानीमुळे सिमेंट बंधाऱ्यांचे काम पूर्णपणे भ्रष्टाचाराला सामोरे जाताना दिसत आहे. मालूर गावाजवळ जिल्हा परिषद जलसंधारण उपविभागाकडून सलाई नाल्यावर 2 कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू आहे, जेथे त्याच नाल्यातून वाळू उपसा केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने चिखल माती मिश्रित वाळूचा वापर केला. त्याशिवाय ब्लास्टिंग करून इथेच दगड फोडल्यानंतर त्याचा वापर करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी या विभागांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची उपस्थिती कामावर दिसून आली नाही. कंत्राटदाराने स्वतःच्या इच्छेनुसार या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात कोणत्याही कसर सोडली नाही. जवळील शेतकऱ्यांनी सांगितले आहे की कामाच्या ठिकाणी कोणताही अधिकारी भेट देताना दिसला नाही, म्हणूनच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बांधकाम नाल्याच्या वाळूने केले आहे. खेत है, यही खेत। अच्छा, इसका जब काम चालू था इन्होंने रेती कहाँ से लाया था? हाँ, ये ऊपर वाला नदी से वहीं से लेके आए। यहीं से लेकर आया ना? यहीं का रेती वापरा? बाहर से रेती लाया था क्या? बाहर से नहीं लाया। बाहर से नहीं लाया। और पत्थर? पत्थर यहीं के था। पत्थर भी यहीं से? हाँ, यहीं फोड़ा? यहीं फोड़ा। कितने दिन हो गए उसको बनने को? बनने को तो दिन गए गए हाँ, 2-1 महीना हो गया? मैं महीने करीबन थे। हाँ, 1 महीने के करीब। क्या टिकेगा है? ऐसा लगता है तुमको? लगता वैसा टिकेगा। टिकेगा? हाँ। तो इसमें सब काली मिट्टी है आजू बाजू से, फिर उसका कैसा? आजू बाजू सब यानी कि ये धूरे से पूरा यानी कि लगाएंगे। अच्छा, मट्टी। अच्छा अच्छा, फिर फायदा मिलेगा तुमको इसका? फायदा मिलेगा। हे काम पूर्णपणे निकृष्ट आणि हलक्या दर्जाचे करण्यात आले. या प्रकरणात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कामावर लक्ष देऊन कार्यवाही केली पाहिजे, शेतकऱ्यांची अशी मागणी आहे. शकील अहमद, धारणी. जंगल में मोर नाचा किसने देखा वाली कहावत पर मेलघाट में किसानों को हथेली पर चांद दिखाने का जो काम किया जाता है वो यहाँ पर हमको देखने को मिल रहा है. ये लवादा के समीप एक छोटा सा नाला है जहाँ पर 2 कोल्हापुरी बंधारों का निर्माण किया जा रहा है. इस बंधारे में रेती का इस्तेमाल इसी नाले से निकाल कर किया गया और पत्थर का जो इस्तेमाल हुआ है यहीं पर ब्लास्टिंग करके पत्थर निकाले गए, फिर उसे फोड़ा गया और फिर उसे बंधारे के निर्माण में लगाया गया. यहाँ पर किसी भी प्रकार की कोई अधिकारी की विजिट नहीं है और ये जो काम है ये पूरी तरीके से ठेकेदार की मनमर्जी से चल रहा है. बारिश का समय आ चुका है और आज भी ये काम बदस्तूर जारी दिखाई दे रहा है. मैं शकील अहमद, सिटी न्यूज, मेलघाट. लातूरच्या एका खासगी कॉलेजात शिकणाऱ्या एका युवतीने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वेदना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. गळफास घेऊन स्वतःला संपवण्यापूर्वी जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही असे म्हणत व्हिडिओ पोस्ट करून तिने आत्महत्या केली आहे. सोनू शेख असे या युवतीचे नाव असून लातूरमध्ये या घटनेने शोककळा पसरली आहे. लातूर शहरातल्या कॉलेजात BAच्या 2य वर्षात सोनू शेख ही शिकत होती. सोनू शेख ही कॉलेज करतच पार्ट टाइम जॉब देखील करायची. आता मला हे सगळं सहन होत नाही, मी आत्महत्या करते आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असा व्हिडिओ पोस्ट करत सोनूने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त टिकू शकत नाही. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी अधूनमधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी, कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल, असंही ती या व्हिडिओतून सांगत आहे. मैं अकेली हूँ, बस कभी मुझे अच्छा दोस्त समझते थे या दिल के करीब समझते थे, तो याद रखना और हो सके तो कभी कभार मेरे मम्मी को वगैरह मिलने आना, क्योंकि मेरे जाने के बाद मेरी मम्मी का जीना बहुत मुश्किल होने वाला है. मैं बहुत बड़े दुख में डाल के जा रही हूँ मेरी मम्मी को.
पर ठीक है, अब मैं तो आज़ाद हो जाऊंगी कम से कम, क्योंकि मेरे बर्दाश्त के बाहर हो गई है सब। पर किसी के ऊपर कोई इल्ज़ाम नहीं आना चाहिए मेरे मरने के बाद। ये जो है मेरी आखिरी ख्वाहिश समझ के तुम सबको बता के जा रही हूँ। सोनूच्या आईला कुणीतरी फोनवर बोलत होतं. त्यांच्यात भांडणही झालेले होते. त्यामुळेच त्यांच्या त्रासाने तिने हा टोकाचा निर्णय घेतला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सुसाईड नोट मोबाईलच्या मदतीने तपास सुरू केला आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीच नव्हतं. तिची आई कामावर गेली होती, तर वडील विभक्त राहतात. मैं अकेली हूँ, बस कभी मुझे अच्छा दोस्त समझते थे या दिल के करीब समझते थे, तो याद रखना। और हो सके तो कभी कभार मेरे मम्मी को वगैरह मिलने आना, क्योंकि मेरे जाने के बाद मेरी मम्मी का जीना बहुत मुश्किल होने वाला है। मैं बहुत बड़े दुख में डाल के जा रही हूँ मेरी मम्मी को। पर ठीक है, अब मैं तो आज़ाद हो जाऊंगी कम से कम, क्योंकि मेरे बर्दाश्त के बाहर हो गई है सब। पर किसी के ऊपर कोई इल्ज़ाम नहीं आना चाहिए मेरे मरने के बाद। ये जो है मेरी आखिरी ख्वाहिश समझ के तुम सबको बता के जा रही हूँ। जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार यांच्यावर शुक्रवारी पंचायत समिती जाफराबाद कार्यालयासमोर वाळू माफियांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार यांच्यात शुक्रवार रोजी पंचायत समिती जाफराबाद कार्यालयासमोर वाळू माफियांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. तसेच वाळूच्या बातम्या का छापतो म्हणून ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह इतर काही जणांना देखील मारहाण झाली. यात ते गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर उपचारासाठी आधी जालना तर नंतर औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या वाळू माफियांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. परवा जाफराबाद येथील एक उमदे पत्रकार आमचे मित्र ज्ञानेश्वर पाबळे माऊली यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या हरामखोर लोकांनी अमानुष प्रकारचा असा हल्ला केलेला आहे. आणि हे आतापर्यंत असे बरेच हल्ले छोटे मोठे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात पत्रकारांवर झालेले आहे. माझी प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की परवा झालेल्या या पाबळे यांच्यावरील जे हल्लेखोर आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. नसता आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. संघाने जो अटक करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये तात्काळ आरोपी अटक करण्यात येतील, कोणालाही पाठीशी घालणार नाही व कठोरात कठोर कारवाई करेल. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर.
पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये DTP चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा. पात्र नागरिकांनी लसीकरण अवश्य करून घ्या.